नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। श्री साईबाबा विमानतळाच्या नामविस्तारासाठी देशभक्ती सेवा मंचच्या वतीने आंदोलन, प्रधानमंत्री कार्यालयाने घेतली दखल। पानेगावमध्ये पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेपासून लाभार्थी वंचित, लाभार्थ्यांचा उपोषणाचा इशारा। भगवानगडावरती दसरा मेळावा घेण्यास प्रशासनाने परवानगी नाकारली, भगवान बाबांच्या जन्मगावी होणार मेळावा। आणि शेतकऱ्यांना बोगस म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरती अजित पवार यांची सडकून टीका। हसके, अरे उठ लवकर, अरे संध्याचा बा खपला कधी रातच्याला। ते कसं रे अचानक असं? रातच्याला उशिरा आला, चिकन करायला लावलं मला। जेवण गरम करून दिलं त्याला। हावऱ्या बोड्याचं म्हातार मी खाते काही विचार यांना तुझ्या आईला मधी 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 गबस ग। विजय दीनानाथ जॉन, पूरा नाम। बाप का नाम दीनानाथ जॉन। अरे ती अलाराम पाठ 9 वाजता। मला तर कावळा शिवणं कठीण वाटतंय बघ। का हो? काहीतरी बिनसलं याच्या बाच। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। कोपरगाव येथील देशभक्ती सेवा मंचच्या वतीने नुकतेच श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोपरगावचं नाव देण्यात यावं यासाठी गोदावरी तीरावरती उपोषण सुरू होतं। या संदर्भात पंतप्रधान कार्यालयामध्ये निवेदन पाठवण्यात आलं होतं। या निवेदनाची दखल घेण्यात आली आहे। कोपरगाव येथील देशभक्ती सेवा मंचच्या वतीने नुकतेच श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ या विमानतळासाठी कोपरगावचं नाव देण्यात यावं यासाठी कोपरगावच्या गोदावरीच्या तीरावरच्या भूमिपुत्रांनी आंदोलन उभारलं होतं। या संदर्भात शासन दरबारी लढा उभारला असून त्याबाबत देशभक्ती सेवा मंच यांच्या वतीने प्रधानमंत्री कार्यालय यांना निवेदन देण्यात आलं होतं। त्या संदर्भात पंतप्रधान कार्यालयानं दखल घेतली आहे। सदर केंद्रीय विमानतळ प्राधिकरण कार्यालय यांना सूचना देण्यात आल्यात, अशी माहिती प्रधानमंत्री कार्यालयानं देशभक्ती सेवा मंच कोपरगाव यांना नुकतीच दिली आहे। पंतप्रधानांना पाठवण्यात आलेल्या निवेदनावरती संस्थापक अध्यक्ष रवींद्र जगताप, सचिव किशोर चोरगे, मेहमूद सय्यद, कार्याध्यक्ष RT जाधव, सेक्रेटरी नितीन शिंदे यांनी सह्या केल्या होत्या। आम्ही देशभक्ती सेवा मंचचे कार्यकर्ते असून देशभक्ती सेवा मंचद्वारे शिर्डी साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ 1 ऑक्टोबर रोजी त्याचं उद्घाटन होणार आहे। या विमानतळासाठी कोपरगावचे नाव देण्यात यावे अशी मागणी आम्ही केलेली आहे। साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे काकडी या ठिकाणी स्थित असून त्या ठिकाणी 1 ऑक्टोबरला उद्घाटन होणार आहे। काकडी हे गाव कोपरगाव तालुक्यात असून कोपरगाव तालुक्यात असल्यामुळे त्याला कोपरगावचं नाव देण्यात यावं अशी आमची मागणी होती। त्यासाठी आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करत आहोत। त्याचाच एक भाग म्हणून आम्ही पंतप्रधान यांना निवेदन दिले होते। गेल्या 15 दिवसापूर्वी आम्ही त्यांना निवेदन दिले होते। त्यांनी त्याची दखल घेतली असून त्या संदर्भात त्यांनी आम्हाला पत्रव्यवहार केला आहे। पंतप्रधान कार्यालयातून आम्हाला त्याची एक प्रत मिळाली आहे अशी माहिती मिळाली आहे की त्यांनी केंद्रीय विमानतळ प्राधिकरण यांना सूचना दिल्या आहे। त्या संदर्भात माहिती त्यांनी आम्हाला पाठवली आहे। पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली त्याबद्दल देशभक्ती सेवा मंचच्या वतीने त्यांचे आभार मानतो। तसेच कोपरगाव शहरातही विविध संघटनेने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। त्याचबरोबर कोपरगावचे नगराध्यक्ष यांनी मागणी केली आहे, त्यांचं आम्ही स्वागत करतो। तसेच
कोपरगाव शहरातून याचा मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. त्यासाठी शासनाने याची त्वरित दखल घेऊन 1 ऑक्टोबरपर्यंत त्या विमानतळास कोपरगावचे नाव देण्यात यावे अशी आम्ही मागणी करतो. आणि तसेच या संदर्भात C24 तास यांनी आमचा पाठपुरावा केला. सर्वात प्रथम त्यांनी या संदर्भात आमची माहिती प्रसिद्ध केली. आमच्या आंदोलनास त्यांनी प्रसिद्धी दिली. त्याबद्दल C24 तास यांचेही आम्ही देशभक्ती सेवा मंचच्या वतीने त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. पंतप्रधान कार्यालयाला निवेदन पाठवले होते. त्याच्यात आमची मागणी अशी होती की श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ शिर्डी, तर आम्ही त्यांना 2 पर्याय पाठवले होते की श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ कोपरगाव आणि श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ शिर्डी कोपरगाव असा नामविस्तार करण्यात यावा. आणि सदर त्यांचे आता त्यांचे आम्हाला पत्र भेटले असून आमची शासनाला मागणी आहे की लवकरात लवकर शासनाने 1 ऑक्टोबर अगोदर पोटघाटना अगोदर शिर्डीच्या विमानतळाचा नामविस्तार करण्यात यावा आणि भूमिपुत्रांना न्याय द्यावा. योगी डोके, C24 तास, कोपरगाव. राहुरी शहरामधील अनिल तनपुरे कॉलनीमधील मुक्ताई देवी भगिनी मंडळाच्या वतीनं गेल्या 40 वर्षांपासून नवरात्र उत्सवाच्या दरम्यान अनेक कार्यक्रमांसह भोंडल्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. राहुरी शहरातील अनिल तनपुरे कॉलनीमधील मुक्तादेवी भगिनी मंडळाच्या वतीनं 40 वर्षांपासून नवरात्र उत्सवामध्ये विविध धार्मिक, पारंपरिक, सांस्कृतिक अशा भोंडल्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. मनोरंजन आणि परंपरा टिकून एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे वारसा देण्याचं काम भोंडल्यामधनं साधलं जात आहे. सामुदायिक जीवन मन एकत्र येतात, त्यातून खूप आनंद मिळतो, चैतन्य निर्माण होतो, अशी माहिती श्री मुक्तादेवी भगिनी मंडळाच्या गाडगीळ मॅडम यांनी दिली आहे. आमच्या कॉलनीमध्ये 76 सालपासून हा भोंडला दर नवरात्रामध्ये केला जातो आणि या नवरात्रामध्ये सुद्धा आम्ही भोंडल्याचं आयोजन केलेलं आहे. भोंडल्याचं 9 दिवस आम्ही भोंडला करतो. मुली कुमारिका येतात, सुना असतात, सासूसुद्धा असतात. भोंडल्याची गाणी म्हटली जातात. नंतर देवीच्या आरत्या, स्तोत्र या गोष्टी केल्यानंतर खिरापती ओळखल्या जातात. या 9 दिवसामध्ये आम्ही स्पर्धा घेतो, वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन आणि त्याच्यामध्ये 1, 2, 3 नंबर काढतो आणि त्या नंबरना उपयुक्त अशा वस्तू भेट म्हणून देतो. हे सगळं करत असताना आम्ही कुठलीही फी आकारत नाही आणि अशा याच्यामध्ये सगळ्या मुलांना प्रोत्साहन मिळावं आणि म्हणून आम्ही हा उपक्रम दरवर्षी मुलांसाठी म्हणून साजरा करतो आणि देवीच्या नवरात्रामध्ये अत्यंत अशी धमाल करून आम्ही सगळ्यांना आनंद देतो. आणि हा कार्यक्रम आमचा गेली 40 वर्षापासून चाललेला आहे आणि हे 40वे वर्ष आहे आणि 40व्या वर्षीसुद्धा मुलींनी, सुनांनी, लेडींनी, सगळ्या महिलांनी अत्यंत उत्साहीपणाने या ठिकाणी भाग घेतलेला आहे. देवीनं सतत 9 दिवस युद्ध करून महिषासूर राक्षसाला ठार मारलं. तिचा परिहार करण्यासाठी कुमारिका भोंडल्याची गाणी म्हणतात. वरुण राजाची प्रार्थना करून पाऊस पडण्याची, धान्य उत्पत्ती होण्याची प्रार्थना करतात. नवरात्र उत्सवामध्ये 9 सवाष्णींबरोबर 1 कुमारिका असते. मुली, मुलं, सुना, सासू असे सर्वजण भोंडला खेळतात. दांडियाचा खेळ देखील खेळला जातो. या निमित्तानं भजन, भक्तिगीत गायन, तबलावादन, पेटीवादन, संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धा घेऊन विजेत्यांना बक्षिसांचं वितरण केलं जातं. आम्ही इथं दररोज येतो, इथं भोंडला होतो, नंतर आरती होते आणि नंतर आम्ही दांडिया खेळतो. आम्हाला इथं खूप मजा येते आणि इथं खिरापत आम्ही ओळखतो पण आणि मग नंतर वाटतो पण. श्री मुक्तादेवी भगिनी मंडळाच्या गाडगीळ मॅडम यांच्यासह सुकन्या चव्हाण, भारती भट्टड, चुत्तर, बागुल, जोशी, जवळेकर, कुलकर्णी, शिंगी, गीता बांगर या सर्वजण उपक्रमशील आहेत.
या कार्यक्रमाला राहुरी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा डॉक्टर उषाताई तनपुरे, सुजाताताई तनपुरे आदी उपस्थित होत्या. आज राहुरीमध्ये अनिल तनपुरे कॉलनीमध्ये नवरात्रीच्या कार्यक्रमासाठी मी हजर होते. गेल्या 40 वर्षापासून या कॉलनीमध्ये हे सर्व कार्यक्रम घेतले जातात आणि गाडगीळ मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलनीतले सर्व कुटुंब एकत्र येऊन, सर्व मुलं एकत्र येऊन हा कार्यक्रम अतिशय सुंदर रीतीने सादर करतात. भोंडला असेल, नंतर त्याच्यातली खिरापत ओळखणं असेल, वेगवेगळ्या मुलांमधल्या स्पर्धा असतील, भगिनींच्या भजनं असतील, स्तोत्र असतील, असे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात, जेणेकरून मुलांमधल्या आणि महिलांमधल्या सुप्त गुणांना वाव मिळेल आणि मुलांवर चांगले संस्कार होतील याची काळजी गाडगीळ मॅडमच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी होते. त्याचा मला अतिशय अभिमान वाटतो आणि याबद्दल मी या सर्वांचं खूप अभिनंदन करते. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. अवसरी खुर्द येथील बोलाही माता मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाच्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. या ठिकाणी भाविक देखील देवीच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले दिसून येत आहेत. गेली 10 वर्ष बोलाही माता मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. यामध्ये प्रवचन, कीर्तनं इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. यावर्षीही या बोलाही माता मंदिरामध्ये संगीत भजनाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झालाय. यावेळी ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी संतोष शिंदे, पोलीस पाटील, अवसरी खुर्द. अवसरी खुर्द या ठिकाणी खडकमाळा येथे बोलाही मातेचं पुरातन मंदिर आहे. गेल्या काही वर्षापूर्वी, 4-5 वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. पुणे जिल्ह्यात वाडे बोलाहीनंतर बोलाही मातेचं खडकमाळा येथे हे दुसरं जागृत देवस्थान म्हणून नावाजलेलं तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी नवरात्रामध्ये आम्ही दरवर्षी धार्मिक कार्यक्रम सादर करत असतो. दरवर्षी या ठिकाणी वेगवेगळ्या संतांच्या कथा सादर केल्या जातात. हे मंडळाचे 10वे वर्ष असून या ठिकाणी आम्ही देवांचा देव, मातापिता संगीत चरित्र कथा प्रवक्ते भागवताचार्य बाबा महाराज खामकर खडकवाडी यांच्या अमृतवादीतून या ठिकाणी यंदाचा नवरात्र उत्सव साजरा होत आहे. मंडळाचे सर्व कार्यकर्ते एकजुटाने काम करून या ठिकाणी हा नवरात्र उत्सव या ठिकाणी सादर करत असतात. आश्विन महिन्यात बोलाही मातेसाठी भाविकांची खूप गर्दी होते. प्रत्येक रविवारी या ठिकाणी अतिश्रद्धेने भाविक या ठिकाणी जमा होतात. प्रत्येक भाविकाची अशी श्रद्धा आहे की जे आपल्या अंगावर खरूज, नाईटे, इतर जे विकार होतात, ह्या देवीच्या दर्शनाने हे विकार पूर्णपणे नाहीसे होतात. यामुळे आश्विन महिन्यात विशेष महत्त्व प्राप्त झालेलं असतं. आणि या ठिकाणी हा धार्मिक कार्यक्रम सादर करण्यापाठीमागे बोलाही माता नवरात्रोत्सव मित्रमंडळाचं हे उद्दिष्ट आहे की आपण समाजाला काहीतरी वेगळं देणं लागतो आणि चांगल्या प्रकारे ज्ञानदान देऊन या ठिकाणी समाजाची सुधारणा व्हावे, समाजामध्ये बदल व्हावा, समाज व्यसनमुक्त व्हावा अशी धारणा या मंडळाची आहे. त्या दृष्टीने हे मंडळ दरवर्षी सातत्याने असे धार्मिक उपक्रम या ठिकाणी राबवत असतात. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. हसप्या, अरे उठ लवकर. अरे संध्याचा बा खपला. कधी? रातच्याला. ते कसं रे अचानक असं? रातच्याला उशिरा आला, चिकन करायला लावलं मला. जेवण गरम करून दिलं त्याला. हावऱ्या बोड्याचं म्हातार मी खाते. काय विचार यांना तुझ्या आईला मधी मधी मध्ये गबस ग.
अरे ती अलाराम पाठ 9 वाजता. मला तर कावळा शिवणं कठीण वाटतंय बघ. का हो? काहीतरी बिनसलं याच्या बाच. रस्ता किती दूर आहे हे कधी पाहिलंच नाही. पाऊलच पावलं टाकीत गेलो आणि आपल्या सहकार्याने पाऊला पावलांचा रस्ता झाला. सफर पर चलने का बढ़ने का. आमच्या असंख्य ग्राहकांच्या सहकार्यातून पाठबळातून 16 वर्षाची परंपरा असलेल्या रामा ऑटोमोबाईल्सचे 2 व्हीलर शोरूम, सायकल्स शोरूम, कार शोरूम अत्याधुनिक सोयी सुविधेने परिपूर्ण नवीन जागेत आपल्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. रामा ऑटोमोबाईल्स, रामा सायकल्स, रामा 2 व्हीलर्स, रामा कार वर्ल्ड. स्वप्ने पहा तुम्ही, पूर्ण करू आम्ही. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. पानेगावमध्ये पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेपासून लाभार्थी वंचित आहेत. दरम्यान राहुरी तालुक्यामध्ये नोंदणी झालेले गॅस नेवासा तालुक्यामध्ये वर्ग करावे, अन्यथा पानेगाव इथे उपोषणाचा इशारा वाघमारे, पवार आणि गायकवाड यांनी दिलाय. पानेगाव येथील सतीश बबनराव वाघमारे, नामदेव पवार, अण्णासाहेब गायकवाड यांनी राहुरी तहसीलदार यांना पंतप्रधान उज्ज्वला गॅस अंतर्गत लाभार्थींना 2 महिने होऊनही गॅस कनेक्शन मिळत नाहीये, ते तात्काळ मिळावं यासाठी उपोषणाचा इशारा दिलाय. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की पानेगाव येथील उपसरपंच जयवंत गुडगे यांच्या मागणीनुसार गावामधील गोरगरीब उज्ज्वला गॅसच्या लाभार्थींनी सर्व कागदपत्रे दिली आहेत. गॅस नोंदणीचे मेसेज देखील संबंधितांना त्यावेळीच मिळाले आहेत. त्यानंतर त्यातील 51 लाभार्थींना गॅस कनेक्शनचं वाटप गावामध्ये करण्यात आलं. तसेच मंजूर यादीमध्ये नाव असताना त्यामध्ये राजकारण आणून डावलण्यात आल्याचा आरोप यावेळी वाघमारे यांनी केलाय. तसेच आम्हाला नेवासा तालुका असताना राहुरी येथील हेमराज गॅस एजन्सीचाच हट्ट का? हेमराज गॅस एजन्सीकडे माहिती विचारणा करण्यासाठी गेलो असता अरेरावीची भाषा वापरून उपसरपंच जयवंत गुडगे यांच्याशी संपर्क करा, आमच्याकडे येऊ नका असा सज्जड दम दिला जातोय. काही वेळेस असं सांगितलं जातं की नेट बंद आहे, तर काही दिवस थांबा असं सांगण्यात येत आहे. एकीकडे केंद्र शासनाची ही योजना असून इतका विलंब का होतोय? या सर्व गोष्टींमध्ये संबंधित विभागानं लक्ष घालावं आणि तात्काळ लाभार्थींना गॅस कनेक्शन द्यावं. हे राहुरी तालुक्यातील नोंदणी झालेले गॅस नेवासा तालुक्यामध्ये वर्ग करावेत, अन्यथा पानेगाव येथे उपोषणाचा इशारा वाघमारे, पवार आणि गायकवाड यांनी दिलाय. पंतप्रधान उज्ज्वला अंतर्गत गॅस कनेक्शन मंजूर होऊन 2 महिने उलटलेत, तरी लाभार्थींना गॅस कनेक्शन मिळत नाहीये. त्यामुळे तहसीलदार अनिल दौंडे यांना निवेदन देण्यात आलंय. यावेळी सतीश वाघमारे, संजय जंगले, अण्णासाहेब गायकवाड, नामदेव पवार, किशोर जंगले आदी उपस्थित होते. सध्या आम्ही पानेगाव येथील रहिवासी असून गॅस कनेक्शनसाठी डॉक्टर जयवंत गुडगे यांच्याकडे सर्व कागदपत्र दिले असता आम्हाला मेसेज आले की तुम्हाला गॅस कनेक्शन मंजूर झालं, परंतु गॅस कनेक्शन आजपर्यंत आम्हाला इतर लाभार्थी पूर्ण गॅसचं वाटप तयार करण्यात आलेलं आहे. आम्ही त्याला गॅस संदर्भात चौकशी केली असता एवढं उडीजूल करतो आणि जे गॅस धारकांची जी यादी आहे मंजूर झाली ती यादी त्यांनी आजपर्यंत आम्हाला दाखवली नाही. शेवटी संपूर्ण गावाला अंधार ठरले आणि खरे लाभार्थीने वंचित ठरले त्या योजनेपासून. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. मावळ तालुक्यातील दाभाडे सरदारांच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची मोठी दुरावस्था झाली आहे. दरम्यान आपल्या हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी शासनानं तसेच सर्वांनी देखील सहकार्य करावं असं आवाहन सरसेनापती श्रीमंत खंडेराय दाभाडे यांचे 13वे वंशज सत्येंद्रराजे दाभाडे यांनी केलंय. दाभाडे सरदारांच्या इंदोरी मावळ येथील ऐतिहासिक किल्ल्यांची दुरावस्था झाली आहे.
प्राणपणानं लढलेल्या एकनिष्ठ सरदार दाभाडे घराण्याला 8 जानेवारी 1697 रोजी इंदोरी हे गाव इनाम म्हणून देण्यात आलं होतं. पुढे खंडेराव दाभाडे यांना छत्रपती शाहू महाराज यांनी सरसेनापती पद दिलं. मावळ तालुक्यातील इंदोरी गावामध्ये इंद्रायणी नदीच्या काठी श्रीमंत सरसेनापती खंडेराव दाभाडे यांनी 1720 ते 21 मध्ये हा भुईकोट किल्ला बांधला होता. कालांतरानं या किल्ल्याकडे सर्वांचं दुर्लक्ष झालंय आणि या ऐतिहासिक वास्तूमध्ये अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. शाहूंकडनं इंदोरी गाव दाभाडे घराण्यास वतनामध्ये मिळालं. त्यानंतर इंदोरी गावामध्ये 9 बुरुजांचा भुईकोट किल्ला खंडेराव दाभाडे यांनी इंद्रायणी नदीकाठी बांधून घेतला. इंदोरीच्या किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार पूर्व दिशेस आहे. पश्चिम तटबंदी इंद्रायणी नदीस समांतर रेषेमध्ये बांधण्यात आली आहे. त्यामुळे किल्ला चौकोनी किंवा एक सलग काटकोणामध्ये दिसणाऱ्या शनिवारवाडा किंवा अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यासारखा न दिसता थोड्या प्रमाणात त्रिकोणी आकारामध्ये दिसतो. महाराष्ट्रामधील बहुसंख्य किल्ल्यांना अनेकविध वैशिष्ट्ये आहे. त्यापैकी एक वैशिष्ट्यपूर्ण निसर्ग संपन्न किल्ला म्हणून इंदोरी किल्ल्याची गणना करण्यात येते. इंदोरीच्या किल्ल्याचं बांधकाम पाहून पहिले बाजीराव पेशवे यांनी इसवी सन 1730 मध्ये पुण्यामध्ये शनिवारवाडा बांधून घेतला. इंदोरी किल्ला पश्चिम बाजूनं जलदुर्ग आणि पूर्व दिशेनं बलाढ्य भुईकोट असल्याचं दिसतं. सरसेनापती खंडेराव दाभाडे आणि उमाबाई साहेब दाभाडे यांचे काही काळ या ठिकाणी वास्तव्य इंदोरीच्या किल्ल्यामध्ये होतं. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरती मधोमध गणपती आणि दोनही बाजूस सिंह कोरलेले आढळतात. या प्रकारामधील शिल्पकला सेनापती घराण्याच्या प्रवेशद्वारावरती आढळून येते. या प्रवेशद्वारावरनं लांबपर्यंत तोफेचा, बंदुकीचा आणि पेटते बाण यांचा मारा करण्यासाठी जंग्या आणि खिडक्या ठेवलेल्या आढळून येतात. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचं एक वैशिष्ट्य आहे. अन्यत्र कुठेही न आढळणारा असा दुहेरी संरक्षण दरवाजा किल्ल्याच्या प्रथम द्वारामध्ये निदर्शनास येतो. प्रथम द्वार जरी शत्रू सैन्यानं फोडलं तरी त्यामागे सुमारे 26 फूट अंतरावरती असलेले द्वितीय प्रवेशद्वार आतमध्ये किल्ल्याच्या संरक्षण करण्यासाठी तयार करण्यात आलंय. तसेच द्वितीय प्रवेशद्वार शत्रू सैन्यांकडनं फोडलं जाईल असं दिसून आलं तरी त्वरित मागील बाजूनं पश्चिम तटबंदीकडून बाहेर पडून राजकुटुंबियांना आणि महत्त्वाच्या व्यक्तींना नदीमार्गे होडीमधनं निसटता यावं अशी रचना नदीच्या बाजूस पायऱ्या ठेवून करण्यात आली आहे. दरम्यान सरसेनापती श्रीमंत खंडेराव दाभाडे यांचे 13वे वंशज सत्येंद्रराजे दाभाडे यांनी स्थानिक जनतेला हा आपला ऐतिहासिक वारसा जपण्याचं आवाहन केलंय. ऋषिकेश लोंढे, सी24 तास, मावळ. लोणी गावच्या राष्ट्रप्रेमी मित्रमंडळाच्या वतीनं नवरात्र उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला जातोय. या ठिकाणी आपली संस्कृती जपण्यासाठी, तिचं संवर्धन करण्यासाठी अनोखे उपक्रम राबवण्यात येत आहेत. वात्सल्याचा आणि प्रेमाचा झरा म्हणजे आई. साऱ्या जगाची उत्पत्ती जिच्यामुळे झाली अशा दुर्गा देवीचा नवरात्र महोत्सव सध्या संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातोय. कुठे पारंपरिक गरबा रंगतोय तर कुठे डीजेच्या तालावरती तरुणाई रास दांडियामध्ये रंगली आहे. पण या सगळ्याला फाटा देत लोणी धामणीच्या राष्ट्रप्रेमी मित्रमंडळानं मात्र भारतीय संस्कृती जपण्यासाठी आणि तिचं संवर्धन करण्यासाठी अनोखे उपक्रम राबवलेत. या उपक्रमाबाबत राकेश जंगम यांनी सी24 तासशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. राष्ट्रप्रेमी युवक मंडळ 2000 साली स्थापन झालं असून गेली 20 वर्ष झाले राष्ट्रप्रेमी युवक मंडळ लोणी गावच्या विकासाच्या जडणघडणीमध्ये सामाजिक कार्याच्या माध्यमातून अग्रेसर राहिलेले आहे. राष्ट्रप्रेमी युवक मंडळाने सामाजिक कार्य करताना रक्तदान शिबिर, वृक्ष लागवड, त्याचप्रमाणे आरोग्य शिबिर, स्त्री जन्माचा सन्मान ही विविध प्रकारचे कार्य या ठिकाणी केलेली आहेत. राष्ट्रप्रेमी युवक मंडळाने गरजू व होतकरू तरुणांना मार्गदर्शन व आर्थिक मदत या ठिकाणी केलेली आहे. राष्ट्रप्रेमी युवक मंडळ 26 जानेवारी त्याचप्रमाणे 15 ऑगस्ट रोजी शालेय विद्यार्थ्यांना या ठिकाणी खाऊ वाटप करत असतो. त्याचप्रमाणे राष्ट्रप्रेमी युवक मंडळ या ठिकाणी अंगणवाडी आणि इतरही शाळेला शैक्षणिक साहित्य देण्यात अग्रेसर आहे. त्याचप्रमाणे वृक्ष लागवड या ठिकाणी मंडळाच्या वतीने 200 वृक्ष लागवड गावामध्ये करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे स्त्री जन्माचा सन्मान हाही कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. शैक्षणिक कार्यामध्ये काम करताना राष्ट्रप्रेमी युवक मंडळाने
विद्यार्थ्यांसाठी किल्ले दर्शन, त्याचप्रमाणे रांगोळी स्पर्धा, चित्रभरण स्पर्धा ह्या आयोजित केल्या होत्या. त्यातही त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन या ठिकाणी गौरवण्यात आलेलं आहे. आमच्या मंडळाचे अध्यक्ष अमितजी क्षीरसागर व आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष प्रतीकजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण कार्यक्रम गणेशोत्सव आणि नवरात्र या ठिकाणी आयोजित केला. तो यशस्वीरित्या या ठिकाणी पार पडलेला आहे. आजच्या घडीला आपल्या समोरचं सर्वात मोठं संकट आहे ते स्त्रीभ्रूण हत्येचं. याबाबत महिलांमध्ये विशेष जागृती व्हावी यासाठी मंडळाच्या वतीनं समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. 7व्या दिवशी महिलांची आरती आयोजित करण्यात आली होती. DJ गुलाल विरहित मिरवणुका हे मंडळाचं वैशिष्ट्य आहे. सामाजिक जडणघडणीमध्ये मंडळानं मोलाची भर घातली आहे. या अनेक उपक्रमामध्ये महिला देखील मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत. प्रेमी युवक मंडळाने यावर्षी आदर्श असे कार्यक्रम आयोजित केले होते. त्यामध्ये राजदांडिया, लहान मुलांचे रेकॉर्ड डान्स आणि भोंडल्याचा कार्यक्रम असे विविध कार्यक्रमांनी आदर्श असे त्यांनी कार्यक्रम घेतलेले आहेत. दरवर्षी ते असेच कार्यक्रम आयोजित करतात आणि ते पूर्ण हे करतात. राष्ट्रप्रेमी युवक मंडळाचे मी कार्यकर्ते आहे. गेल्या 7 दिवस मी रोज इथं महाआरतीला येत आहे. तर या मंडळाने भरपूर कार्यक्रम आयोजित केले. त्यामध्ये राजदांडिया, भोंडला, स्मार्ट सुनबाई, श्री जन्माचा सन्मान हा सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम त्यांनी आज इथं सादर केला. आणि मी मंडळाचे आभारी आहे की त्यांनी स्त्रियांना ते एवढे महत्त्व देतात. आज इथे महाआरती आहे त्यासाठी आम्ही सगळ्या महिला इथं जमा झालेल्या आहोत. आणि मंडळाच्या अध्यक्षांची, उपाध्यक्षांची, पूर्ण मंडळाच्या कार्यकारिणीची मी आभारी आहे की त्यांनी मला. या मंडळाची आकर्षक विद्युत रोषणानं नटलेली आरास ही नजरेमध्ये भरणारी आहे. विशेष म्हणजे या आरासीमध्ये चायना मेड लाईट्सला फाटा देत भारतीय बनावटीच्या लाईट्सचा वापर करण्यात आलाय. राष्ट्रप्रेमी या मंडळाच्या नावाप्रमाणेच त्यांनी आपली ओळख जपली आहे. विज्ञान ही काळाची गरज जरी असली तरी केवळ विज्ञानावरती अवलंबून न राहून आपली संस्कृती, रूढी, परंपरा यांना जपत त्यांचं अवडंबर न माजवता सर्वसमावेशक असे सण उत्सव साजरे करणं हे सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. अशीच माफक इच्छा या कार्यक्रमामध्ये उपस्थित महिलांनी C24 तासशी बोलताना व्यक्त केली आहे. संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, का वर्तमानात बिनधास्त. अरे उठ लवकर. अरे संध्याचा बा खपला. कधी? रातच्याला. कसं रे अचानक असं? रातच्याला उशिरा आला, चिकन करायला लावलं मला. जेवण गरम करून दिलं त्याला. हावऱ्या बोड्याचं म्हातार मी खाते वय. काय विचार यांना तुझ्या आईला मधी 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 गबस काय. विजय दीनानाथ जॉन, पूरा नाम. बाप का नाम दीनानाथ जॉन. आरती अलाराम पाठ 9 वाजता. मला तर कावळा शिवणं कठीण वाटतंय बघ. का हो? काहीतरी बिनसलं याच्या बाच. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी.
श्री क्षेत्र भगवानगड इथे होणाऱ्या दसरा मेळाव्याला प्रशासनानं परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता हा मेळावा वैकुंठवासी भगवान बाबा यांच्या जन्मगावी म्हणजे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सुपे सावरगाव इथे होणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस अरुण मुंडे आणि अमोल गर्जे यांनी दिली आहे. श्री क्षेत्र भगवानगड इथे होणाऱ्या दसरा मेळाव्यास प्रशासनानं परवानगी नाकारली आहे. त्यामुळे हा दसरा मेळावा वैकुंठवासी भगवान बाबा यांचं जन्मगाव असलेल्या बीड जिल्ह्यामधील पाटोदा तालुक्यातील सुपे सावरगाव इथे होणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस अरुण मुंडे आणि अमोल गर्जे यांनी दिली आहे. दसरा मेळावा कृती समितीतर्फे गडावर दसरा मेळाव्याची परवानगी मागितली होती. आज प्रशासनाने आम्हाला त्याबद्दल भूमिका स्पष्ट करणार असं आम्हाला सांगितलं. आम्ही दसरा मेळाव्याची परवानगी मागण्यासाठी इथं आला असता प्रशासनाने गडांच्या महंतांनी विरोध केला आणि ते एक सोयतत्ता असल्यामुळं त्यांना सेपरेट अधिकार कायद्याने असल्यामुळं त्यांच्या भूमिकेशीच प्रशासनाला जावं लागेल अशा पद्धतीने उत्तर देऊ. परंपरेचा दसरा मेळावा परवानगी नाकारलेली आहे. आम्ही प्रथमतः सर्व कृतीचा आम्ही त्यातर्फे प्रशासनाला धिक्कार करीत आहोत. दुसरी गोष्ट, ज्या महाराजांनी ही परंपरा खंडित करण्याचं काम चाललं आहे त्या महाराजाचा धिक्कार करीत आहोत. कारण एकीकडे जनभावना हे गडावर दसरा मेळावा व्हावा अशी असताना प्रशासनाने जनभावनेचा विचार केलेला नाही. कारण हा गड जरी स्वायत्तता असला कोणत्या महाराजांनी तयार केलेला नाही, हा समाजाच्या घामातून तयार झालेला गड आहे आणि शासनाचा वारंवार इथं निधी भेटलेला आहे. त्यामुळं ज्या पद्धतीने प्रशासनाने उत्तर दिलं ते 100% चुकीचं आहे आणि प्रशासनानंच असं आम्हाला दिसतंय की प्रशासनालाच वाटतं की तिथं दसरा मेळावा होऊ नये अशा पद्धतीची भूमिका प्रशासनाने घेतली. म्हणून प्रथमतः आम्ही प्रशासनाचा धिक्कार करत आहोत आणि त्या शास्त्रीचा धिक्कार करत आहोत. दरवर्षीप्रमाणे भगवानगडावर दसरा मेळावाची परंपरा होती, पण प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळं यावर्षी दसरा मेळावा ताईसाहेबांच्या आदेशानुसार सुपे सावरगाव जे भगवान बाबांचं जन्मस्थळ आहे तिथं घेण्याचं ठरवलं आणि प्रशासनाने जो निर्णय दिला त्याला जे परवानगी नाकारली त्याच्यानंतर आमच्या पाथर्डीतील सर्व कार्यकर्त्यांची बैठक झाली व त्या बैठकीमध्ये सर्वांमध्ये असं ठरलं की सुपे सावरगावलाच हा मेळावा करण्याचं नियोजित केलं. व मी सगळ्यांना विनंती करतो की सुपे सावरगाव या ठिकाणी भगवान बाबाच्या जन्मस्थळी मोठ्या संख्येने सर्व भक्तांनी उपस्थित राहावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी सुमारे 35 वर्ष दरवर्षी भगवानगडावरती दसरा मेळावा घेतला आणि या ठिकाणी ऊसतोडणी कामगार आणि बहुजन समाजाला त्यांनी संबोधित केलं होतं. मात्र त्यांच्या निधनानंतर महंत डॉक्टर नामदेव शास्त्री यांनी त्यांच्या कन्या नामदार पंकजा मुंडे यांना गडाची मानस कन्या म्हणून जाहीर केलं आणि त्यानंतरही गडावरती राजकीय भाषणबाजी नको असं कारण देत मागील वर्षापासून मेळावा घेण्यास प्रतिबंध केला. मागच्या वर्षी नामदार मुंडे यांनी गडाच्या पायथ्याशी मेळावा घेतला. या वर्षीही नामदार मुंडे समर्थक भगवानगडावरती मेळावा घेण्यासाठी आक्रमक झाले होते, परंतु महंत नामदेव शास्त्री आपल्या भूमिकेवरती ठाम राहिल्यामुळे पाथर्डीचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी मेळाव्यास परवानगी नाकारली आहे. परवानगी देण्याच्या मुद्द्यावरून अहमदनगर येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली आहे. त्यानंतर पाथर्डीचे तहसीलदार यांनी परवानगी नाकारली आहे. पंकजा मुंडे समर्थकांनी प्रशासनाचा आणि भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांचा निषेध व्यक्त केलाय आणि जोरदार घोषणाबाजी केली आहे. याआधी प्रयत्न म्हणून नामदार पंकजा मुंडे यांनी गडाचे महंत नामदेव शास्त्री यांना भावनिक साथ घालणारं पत्र दिलं होतं, मात्र त्याचा महंतावरती काहीही परिणाम झाल्याचं दिसून आलं नाहीये. समाजाची भावना गडावरती मेळावा व्हावा अशी आहे, परंतु या ठिकाणी मोठा संघर्ष होऊ शकतो हे लक्षात आल्यामुळे आणि नामदार पंकजा मुंडे या शासनाच्या एक जबाबदार मंत्री आहेत, काही गोंधळ झाला तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात, म्हणून नामदार मुंडे यांनी भगवान बाबा यांचे जन्मस्थान असलेल्या सुपे सावरगाव इथे दसरा मेळावा घेण्याची तयारी केली आहे. या ग्रामस्थांनीही इथे मेळावा घेण्याचा आग्रह धरला होता. आता या मेळाव्यास कोण उपस्थित राहणार आणि नामदार पंकजा मुंडे काय बोलणार याकडेच सर्वांचे लक्ष लागलंय. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. सध्या देशभर नवरात्र महोत्सव सुरू आहे. दरम्यान आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागामध्ये नवरात्र उत्सव सुरू आहे, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने. पाहूयात कसा साजरा केला जातोय हा उत्सव.
कानठळ्या बसणारा डीजेचा कर्णकर्कश आवाज नाही की धांगडधिंगा करून जनसामान्यांना हैराण करणारा गोंगाट नाही. नवरात्र उत्सव साजरा केला जातोय, पण तोही कीर्तन महोत्सवाच्या स्वरूपामध्ये. आंबेगाव तालुक्यामधील जारकरवाडी, पारगाव, शिंगवे, निरगुडसर, धामणी, अवसरी, वडगाव पीर, पहाडदरा, लाखणगाव आदी गावामध्ये कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या कीर्तन महोत्सवामधनं स्त्री पुरुष समानता, स्त्रीभ्रूण हत्या, वर्ण आणि जातीभेद, वृक्षारोपण, शिक्षण आदी विषयांवरती प्रबोधन करण्यात येत आहे. याशिवाय संत, साहित्य, अध्यात्म आणि विज्ञान तसेच अंधश्रद्धा आणि अनिष्ट रूढी परंपरा यांना खतपाणी न घालता समाज उपयोगी विधायक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन समाज उन्नतीचं काम बहुतांशी मंडळाने हाती घेतल्याचं दिसून येत आहे. जारकरवाडी येथील वडदादेवी मंदिरामध्ये आणि बिरोबा महाराज मंदिरामध्ये अखंड हरिनाम सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. वडदादेवी मंदिरामध्ये 7व्या दिवशी महिलांसाठी महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी आयोजित कीर्तनामध्ये हरिभक्त पारायण नागेश्वरीताई झाडे यांनी सामाजिक जाणीवांवरती थेट भाष्य करत सामाजिक उणीवा कमी करण्याचे उपस्थितांना आवाहन केलंय. जारकरवाडी येथील वडदादेवी नवरात्र महोत्सव मंडळाचं हे 17वं वर्ष आहे. त्यांनी पितृ पंधरवाडा न पाळता त्यांनी त्यांच्या काळामध्ये पितरांना फक्त नैवेद्य दाखवून वाचवलेला खर्च या 9 दिवसामध्ये सार्वजनिक अन्नदानासाठी दिलाय. त्यांच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्याप्रमाणेच बिरोबा मित्र मंडळानं देखील असाच अन्नदानाचा उपक्रम राबवलाय. याशिवाय या दोनही मंडळाच्या बरोबरीनं अहिल्यादेवी कला क्रीडा मंच अशा 3ही मंडळांनी या नवरात्र महोत्सवामध्ये जन्माला येणाऱ्या मुलींच्या नावे 10,000ची मुदत ठेव पावती, मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत तिला मोफत शिक्षण, मुलीच्या दोनही आजींना साडी चोळीची भेट देण्याचा कार्यक्रम राबवलाय. मुलगी वाचली पाहिजे यासाठी ही मंडळं विशेष जनजागृती करतायत. या मंडळांचा आदर्श इतर मंडळांनी देखील घ्यावा आणि समाज उपयोगी पद्धतीनं सण साजरे करावेत हीच माफक अपेक्षा. संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील गावांमधील देशसेवा बजावणाऱ्या जवानांचा श्री साई सेवा प्रतिष्ठान सेवाभावी संस्था आयोजित माऊली तरुण मित्र मंडळाच्या वतीनं 2 लाखांचा विमा उतरवून या जवानांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आलाय. तसेच यावेळी विमा पॉलिसीचं वितरण देखील करण्यात आलंय. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील माऊली तरुण मित्रमंडळाच्या वतीनं शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त आई सप्तशृंगी मातेची प्रतिष्ठापना कोळपेवाडी गणेशनगर या ठिकाणी करण्यात आली आहे. मंडळाच्या वतीनं या ठिकाणी विविध सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. सीमेवरती अहोरात्र डोळ्यामध्ये तेल घालून देशाची सेवा बजावणाऱ्या जवानांमुळे आपण निश्चिंत असतो. त्यांच्या कार्याचं मोजमाप करता येऊ शकत नाही. समाजाचंही काहीतरी देणं लागतं. या उपक्रमामधनं 11 जवानांचा 2 लाखांचा विमा उतरवून त्यांच्या कुटुंबियांचा यथोचित सत्कार करत विमा पॉलिसीचे कागदपत्र त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आलेत. तसेच राधाबाई काळे कन्या विद्यालयातील इयत्ता 9वी मधील गुणवंत विद्यार्थिनी कुमारी विजया थोरात हिला लेडीज सायकलचं वाटप यावेळी मंडळाच्या वतीनं करण्यात आलं. या उपक्रमाचे संजीवनीचे
माजी व्हाईस चेअरमन निवृत्ती कोळपे, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे व्हाईस चेअरमन सूर्यभान कोळपे यांनी विशेष कौतुक केले आणि मंडळास शुभेच्छा दिल्यात। यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमेश भोंगळ, मंडळाचे अध्यक्ष दत्तूभाऊ पांढरे, रवींद्र चव्हाण, हौशीराम वाघडकर, भाऊसाहेब वाघडकर, यशवंत गाडेकर, रावसाहेब मोरे, वाल्मिक जाधव, दत्तात्रय गोंडे, बाळकृष्ण लोणारे आदी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते। संस्था आयोजित माऊली तरुण मित्र मंडळाच्या वतीने आम्ही आज या 8व्या माळ्याच्या ठिकाणी आई साहेबाची या नवरात्र उत्सवामध्ये स्थापना करीत असताना या आगळा समाज कार्यक्रमाचा आम्ही या ठिकाणी उपक्रम राबवला। जे आमच्या कोळपुडी गावातून 11 देश सेवा करण्याचे जवान आहेत, त्या जवानांचा आम्ही 2 लाख रुपयाचा विमा या ठिकाणी उतरलेला आहे आणि प्रत्येकी त्या विम्याचा आम्ही त्यांच्या कुटुंबियांना यथोचित त्यांचा सत्कार करून तो विम्याचं प्रदान आम्ही त्यांना केलेलं आहे। आणि राधाबाई काळे कन्या विद्यालयातील विजया थोरातीचा इलाही एक सायकल आम्ही देण्याचा उपक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे। आम्ही अशी विनंती करतो, अनेक मंडळ या ठिकाणी काम करत असतात, पण समाजासाठी काहीतरी आपणही देणं लागतो। या अनुषंगाने आम्ही एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी करण्याचा मंडळाच्या वतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे। याचा अनेकांनी उपक्रमाचा यथोचित पुढे चालून प्रसार करावा अशी एकच विनंती त्यांना राहील। या निमित्ताने सर्व माऊली तरुण मित्र मंडळाच्या वतीने आम्ही एक छोटासा आगळा कार्यक्रम पार पाडण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल धन्यवाद। योगेश डोके, C24 तास, कोपरगाव। रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 130वा जयंती सोहळा शिनोलीमध्ये संपन्न झाला। यावेळी त्यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली। कर्मवीर जयंती उत्सव भीमाशंकर विद्यालयामध्ये संपन्न झालाय। शिनोली येथे 22 सप्टेंबर शुक्रवारी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 130वा जयंती सोहळा संपन्न झालाय। शिनोली गावामध्ये सकाळी 8 वाजता कर्मवीरांच्या प्रतिमेची मिरवणुकीने कार्यक्रमाला सुरुवात झाली। विविध वेशभूषा केलेले विद्यार्थी, स्काउट गाईड, लेझिम पथक, वाद्यवृंद यांच्या साथीनं मिरवणूक पार पडली आहे। त्यानंतर आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय मधुकर आप्पा बोराडे होते। प्रमुख पाहुणे म्हणून घोडेगावचे सहाय्यक पोलीस ठाण्याचे दत्ताजी दराडे, उपसभापती नंदकुमार सोनवणे, प्रमुख वक्ते मंत्रालय माजी उपर सचिव DB बोराडे, श्री प्रकाश घोलप, शंकरशेठ शहा, भगवान बोराडे, आनंदराव अरुण नाना बोराडे, तंटामुक्ती शिनोली अध्यक्ष दामू राजे बोराडे, आत्माराम बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक DD जाधव सर यांनी केले, तर सूत्रसंचालन बेडुरे सर यांनी केले आणि आभार कांबळे सर यांनी मानलेत। ते शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील या कार्यक्रमाच्या निमित्तानं आता सर्वांचीच नावं या ठिकाणी मी घेऊ इच्छित नाही, परंतु ज्यांनी या भीमाशंकर विद्या मंदिरासाठी योगदान दिलं ते कैलासवासी PS दादा बोराडे, झुंजार कामगार नेते, त्याचबरोबर कैलासवासी बबनसाहेब बोराडे सहकार महर्षी, आणि ज्यांनी आता आपल्या व्याख्यानातून आपल्याला कर्मवीर भाऊराव पाटील यांचा इतिहास आपल्या समोर ठेवला ते आदरणीय DB साहेब बोराडे, माजी सचिव मंत्रालय। खरं तर मी या शाळेचा माजी विद्यार्थी आणि या शाळेतूनच माझंही शिक्षण झालेलं आहे। सर्वप्रथम साहेबांनी जी सूचना केली त्या सूचनेकडे सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करायचं आहे। साहेबांनी आता सांगितलं की जो बक्षीस समारंभ झाला त्या बक्षीस समारंभामध्ये सर्व बिना बोलाय मेहमान मी आलेलो आहे इथं। मला आमंत्रण न देता देखील मी एका तपासाला आलो होतो इकडं। मला जाणीव झाली की शाळेमध्ये आज खरंच एक चांगला कार्यक्रम होतोय, म्हणून मी इथं आलो आणि ज्या व्यक्तीबद्दल आस्था आहे मला त्याच्यामुळे मी आता इथं आलो। म्हणून मी प्रथमतः कर्मवीर भाऊराव पाटलांना खरंच मनापासून अभिवादन करतो आणि आज मी जे काही इथं उभं आहे ते खरंच त्यांच्या एका शिक्षण संस्थेमध्ये मी
राज्यसेवेचा आणि लोकसेवेचा अभ्यास केला, म्हणूनच मी इथं उभा आहे. आणि खरंच त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि मला एवढंच सांगायचं आहे, सर्व गोष्टी सांगून झाल्या, 2 विद्यार्थिनी चांगल्या बोलल्या, सर चांगले बोलले, तर त्यांचा जन्म झाला, बरंच काय घडलं. तर कर्मवीर भाऊराव साहेब यांचं एक वाक्य होतं की मला तुम्ही ओसाड जमीन द्या, मी त्याचा दंडन करतो. त्याचा अर्थ खूप मोठा आहे. तर हा अर्थ जर समजून घेतला तर आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होणार. आणि जर आपण समजलंच नाही तर मात्र आपल्याला गुरु राखण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. एवढं मी सांगतो तुम्हाला. तर परत दुसरं एक त्यांचं वाक्य होतं, कोणतीही गोष्ट जर फुकट मिळाली तर तिची. नंदू बोराडे, सी24 तास, शिनोली. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. रस्ता किती दूर आहे हे कधी पाहिलंच नाही. पाऊलच पावलं टाकीत गेलो आणि आपल्या सहकार्याने पाऊला पाऊलांचा रस्ता झाला. सफर पर चलने का बढ़ने का. आमच्या असंख्य ग्राहकांच्या सहकार्यातून पाठबळातून 16 वर्षाची परंपरा असलेल्या रामा ऑटोमोबाईल्सचे 2 व्हीलर शोरूम, सायकल शोरूम, कार शोरूम अत्याधुनिक सोयी सुविधेने परिपूर्ण नवीन जागेत आपल्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. रामा ऑटोमोबाईल्स, रामा सायकल्स, रामा 2 व्हीलर्स, रामा कार वर्ल्ड. स्वप्ने पहा तुम्ही, पूर्ण करू आम्ही. मैं है हीरो, मैं है हीरो. नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा. संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध. संपूर्ण संगणकीकृत शाखा. भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात. सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध. भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा. भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा. मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा. 9 राज्यात 106 शाखा. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा. आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. राज्यामध्ये 10 लाख शेतकरी बोगस आहेत अशा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कडाडून टीका केली आहे. ते सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये बोलत होते. राज्यामध्ये 10 लाख बोगस शेतकरी आहेत असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरती राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी सडकून टीका केली आहे. यावेळी त्यांनी अपात्र शेतकरी म्हटलं असतं तर ठीक आहे, मात्र बोगस म्हणणं हे चुकीचं आहे असं म्हणत मंत्री बोगस, पक्ष बोगस असल्याचं सांगत नाव न घेता महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. ते सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावर देखील टीकेची तोफ डागली आहे. शेतकऱ्यांना बोगस शेतकरी म्हणायला, जर आमच्या शेतकऱ्यांचा एखादा शेतकरी असताना ज्याचा 7/12 तो शेतकरी, ज्याचा 7/12 निघतोय तो शेतकरी, त्याला तुम्ही बोगस कसं म्हणता? अहो, इथं बसणाऱ्या काही शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या तुम्ही लावलेल्या नियम अटी ह्याच्यात तो बसला नाही तर तो अपात्र शेतकरी समजा ना. कर्ज घेण्याच्या करता तो अपात्र शेतकरी, पण बोगस शेतकरी कसं म्हणतात? आणि मी त्या मंत्र्याला म्हणले तूच बोगस आहे काय, मग त्याला वाटणार
तो मंत्री बोगस, त्याचा पक्ष बोगस. आणि त्या शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही तिथं बसले ना. त्यांचे प्रांताध्यक्ष सरळ आमच्या शेतकऱ्यांना साले म्हणतात. तुम्ही शिवराळ भाषा वापरता. कशाची एवढी मस्ती आली? मस्ती उतरवण्याचं काम देखील ही जनता करू शकते याची जाणीव कुठेतरी या मंडळींनी त्या ठिकाणी ठेवली आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या मित्रपक्षांची तर फार वाताहत करून टाकली. मला आठवत आहे तटकरे साहेब त्यावेळेस गोपीनाथ मुंडे साहेब हयात होते आणि गोपीनाथ मुंडे साहेब, महादेव जानकर, राजू शेट्टी, ते विनायक मेटे, रामदास आठवले सगळे हात वर करू 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 त्यांना हम एक है काही नाही. आता त्या राजू शेट्टीवर म्हणायची पाळी आली, सत्ताधारी रावण आणि सदाभाऊ खोत हनुमान. असं मी म्हणत नाही, खासदार राजू शेट्टी सांगतात. सीतेचा शोध घेण्यासाठी सदाभाऊला हनुमान म्हणून लंकेत पाठवलं होतं, मात्र सत्ताधारी रावणाच्या प्रभावामुळे ते वापसच येऊ शकले. सीताही तिकडं, रावणही तिकडं आणि हनुमान पण तिकडं. या असला कारभार. ते म्हणतात आमची चूक झाली, नाही तर हेच राजू शेट्टी जरा आठवा. प्रत्येक वेळेस पवार साहेबांच्यावर टीका करायची. पवार साहेब हेच एकमेव टीकेचं कारण. तुकाराम गोडसे, सी24 तास, सोलापूर. निरगुडसर येथील निरगुडेश्वर नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं दांडिया कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमास भाविक तसेच स्थानिक मोठी गर्दी करतात. शारदीय नवरात्र उत्सवाचे 9 दिवस आंबेगाव तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी गरबा दांडियाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. निरगुडसर येथील निरगुडेश्वर नवरात्र उत्सव मंडळाच्या दांडिया कार्यक्रमामध्ये शेकडोच्या संख्येने तरुण तरुणींसह वयोवृद्ध देखील सहभागी होत आहेत. आवाजाचे नियम पाळत हे दांडियाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. दरम्यान रात्री 10 नंतर पोलीस पथकं हे कार्यक्रम बंद करतायत, त्यामुळे उत्साही ग्रामस्थ नाराज होत आहेत. स्वप्नील जाधव, सी24 तास, मनसर. नवरात्र उत्सवाच्या निमित्त राजगुरुनगर तालुक्यातील येमाई माता मंदिरामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. तर 8व्या माळेला प्रवचन, भजन आणि होमहवन असे महत्त्वाचे धार्मिक कार्यक्रम संपन्न झालेत. यावेळी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं येमाई मातेच्या भाविकांकडून अनेक विधी करण्यात येत आहेत. राजगुरुनगर तालुक्यातील येमाई माता मंदिरामध्ये गुरुवारी 8व्या माळेला 3 परमोच्च भक्ती व्यक्त करणारे कार्यक्रम पार पडलेत. रात्री 12 वाजता यज्ञामध्ये प्रतिकात्मक रूपात कोहळ्याच्या फळाचा बळी देण्यात आला. यावेळी शेकडो भाविकांची उपस्थिती होती. तसेच मंत्रघोषामध्ये महिला वर्गाच्या साक्षीनं यथाविधी हा कार्यक्रम संपन्न झाला. तत्पूर्वी सायंकाळी 4 ते 5 प्रवचन, 6 ते 8 कीर्तन आणि त्यानंतर रात्री 9 ते 12 या वेळेमध्ये होम हवनाच्या कार्यक्रमामध्ये डोळ्याचं पारणं फेडणारा यज्ञयाग यशस्वी करण्यात आलाय. यावेळी जिल्हाभरामधून आलेले स्थानिक आणि राज्यभरामधून आलेले भक्तगण उपस्थित होते. यावेळी पुन्हा एकदा आत्मिक तेजाच्या भावनेचा ओलांडा घेण्यासाठी देवीचा आशीर्वाद अंगाखांद्यावर घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. मध्यरात्री यज्ञवेदीमधील दिव्य रक्षा आपल्या कपाळी लावून भाविकांनी आपापल्या घरी प्रस्थान केले. यावेळी भोसरी येथील पुरोहित चितळे, ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रचूड, अध्यक्ष मोहन दौंडकर, मानाचे मानकरी घराण्यामधील प्रतिनिधी, ज्येष्ठ ग्रामस्थ आणि महिला यांनी आपापलं नियोजित कार्य व्यवस्थितपणे पार पाडलंय. नवरात्र महोत्सव चालू आहे. अंबाबाई देवी, जगदंबा देवी, यमाई देवी, विविध प्रकारची नावं आपल्या देवीला आहे. या ठिकाणी दर अष्टमीला वर्षाच्या अश्विन महिन्यामध्ये हा होम नवरात्रामध्ये होत असतो. हा होम पूर्वपार चालू आहे. या होमाने आपण त्यामध्ये देवीचं महात्म्य
हे 13 अध्याय जे वर्णन केलेलं आहे देवी महात्म्य, त्याचं या ठिकाणी आपण पाठ करत असतो. या अध्यायामध्ये देवीकडे आपण प्रार्थना केली आहे, याचना केली आहे. देवीने आपल्याला सर्व प्रकारचं सुख समृद्धी आरोग्य द्यावं आणि तुझी सेवा करायची संधी द्यावी, याबद्दल ही सर्व प्रकारची प्रार्थना आहे. या होम हवनाने आपण सर्वजण शुद्ध होतो, पवित्र होतो. मानसिक शारीरिकदृष्ट्या त्या हवनामध्ये ज्या ज्या वस्तू घातल्या जातात त्याच्यामुळे आपलं शरीर आणि मन मनापासून प्रार्थना केल्यामुळे आपण होमामधले शब्द म्हटल्यामुळे ऐकल्यामुळे आपल्याला जे पुण्य आवश्यक आहे ते या ठिकाणी प्राप्त होतं आणि म्हणून हा होम दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी चालू असतो. विश्वनाथ टावरे गेली 10 वर्षे देवीला येत असतो. रोज सकाळी 5:30ची आरती नित्यनेमाने घेत होतो. आता 3 वर्षापासून दर मंगळवार आणि दर पौर्णिमा देवीची आरती पहाटे 5 वाजता 5:30 वाजता घेत असतो. आणि देवीचे पाय धरल्यामुळं माझ्या व्यवसायात भरपूर वृद्धी झाली, व्यवसाय वाढीत झाला आणि देवी भक्तांना पावणारी देवी आहे. सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. श्री साईबाबा विमानतळाच्या नामविस्तारासाठी देशभक्ती सेवा मंचच्या वतीने आंदोलन, प्रधानमंत्री कार्यालयानं घेतली दखल. पानेगावमध्ये पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेपासून लाभार्थी वंचित, लाभार्थ्यांचा उपोषणाचा इशारा. भगवानगडावरती दसरा मेळावा घेण्यास प्रशासनानं परवानगी नाकारली, भगवान बाबांच्या जन्मगावी होणार मेळावा. आणि शेतकऱ्यांना बोगस म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरती अजित पवार यांची सडकून टीका. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, सकाळ वर्तमानात बिनधास्त.